नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी हे आधी संक्रांतीच्या आधी काही ब्लाऊज शिवलेले आहे आणि काही संक्रांतीला शिवलेले आहे. तर बघा, ही अशी डिझाईन मी अपलोड केलेली आहे. ही एकदम सुंदर छोट्या पॅचमध्ये छोटासा काठ उरला होता, त्याच्यामध्ये ही डिझाईन बनवली आहे. तर बघा, मी याची शिलाई 280 रुपये घेतलेली आहे. तर बघा, हे पण एका त्याच कस्टमरचं आहे जे पहिले दाखवलं ते. हे पण छोटासा काठ उरला होता बाईमधला, त्याची अशी सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे आणि याची शिलाई पण मी 280 रुपये घेणार आहे. एरियानुसार कमी जास्त शिलाई होऊ शकते. तर बघा, त्याच्यानंतर हे पण त्याच कस्टमरचं आहे. एका कस्टमरचे 3 ब्लाऊज आहे. तर बघा, याचे पण छोटासा पॅच उरला होता काठ, तर त्याच्यापासून छोटासा पॅच टाकला आणि गोल डिझाईन टाकली. तर बघा, याची शिलाई पण मी 280 रुपये घेणार आहे. तर बघा, एकदम सुंदर असे फिनिशिंगमध्ये आपले तिन्ही ब्लाऊज रेडी झालेले आहे एकाच कस्टमरचे. तर बघा, त्याच्यानंतर हे दुसऱ्या कस्टमरचे आहे. तर बघा, गोलगाळ्यामध्ये नॉट आणि लटकन टाकलेले आहे आणि कटोरीज ब्लाऊज आहे. तर बघा, हे पण ब्लाऊज हे ब्लाऊजची शिलाई मी 250 रुपये घेतलेली आहे. तर बघा, हे एक ब्लाऊज आहे या कस्टमरचं आणि अजून एक हे पोपटी कलरचं ब्लाऊज आहे. म्हणजे एका कस्टमरचे हे 2 ब्लाऊज आहे. तर बघा, हे पण मी कटोरीमध्ये शिवलेलं आहे आणि नॉट आणि लटकन याचेच लावलेलं आहे. छोटी बाई घेतलेली आहे, गोल गळ्यामध्ये लटकन आणि नॉट लावून घेतलेली आहे. तर बघा, याची शिलाई पण मी 250 रुपये घेतलेली आहे. तर बऱ्याच जणी म्हणत्या, कोणी म्हणतं जास्त घेता, कोणी म्हणतं कमी घेता, पण असं असतं एरियानुसार कमी जास्त शिलाई होऊ शकते. तर बघा, हे ब्लाऊज माझं स्वतःचं आहे, प्रिन्स कटमध्ये आहे, गोलगळा घेतलेला आहे आणि लटकन बनवून घेतलेले आहे. तर मग मी याची शिलाई 300 रुपये घेत असते प्रिन्स कटचे. तर बघा, हे पण माझं स्वतःचंच आहे. तर बघा, हे मी दिवाळीचं शिवून घेतलेलं आहे. तर बघा, हे मी कट करून तुम्हाला दाखवलं होतं आणि याची डिझाईन पण अपलोड केलेली आहे. तर बघा, याची शिलाई मी 350 रुपये घेते, पण हे माझं स्वतःचंच आहे. फुगाबाई टाकलेलं आहे आणि याची डिझाईन मी टाकलेली आहे. तर बघा, हे 4 टक्समध्ये ब्लाऊज आहे बिना अस्तरचं आणि याची शिलाई मी 100 रुपये घेते. तर बघा, हे 4 टक्समध्ये आहे, बिना अस्तरचं साधं ब्लाऊज आहे. तर याची शिलाई मी 100 रुपये घेते. एरियानुसार कमी जास्त होऊ शकते. कोणी 80 पण घेतं, कोणी 90 पण घेतं. तर बघा, मी 100 रुपये शिलाई घेते. तर बघा, हे एक ब्लाऊज आहे. तर बघा, हे कटोरी ब्लाऊज आहे गोलगाळ्यामध्ये आणि लटकन आणि नॉट लावून घेतलेली आहे. तर बघा, याची शिलाई मी 250 रुपये घेतलेली आहे. तर बघा, हे दोन्ही एकाच कस्टमरचे आहे. तर बघा, नॉट आणि लटकन लावून घेतलेली याची शिलाई पण मी 250 रुपये घेतलेली आहे या दोन्ही ब्लाऊजची. तर बघा, हे 4 टक्समध्ये ब्लाऊज आहे. तर बघा, हे 3 ब्लाऊज सेम सारखेच माझ्याकडे शिवायला आलेले होते. हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर बघा, याचे नॉट आणि लटकन लावून घेतलेले आहे ह्याच कापडाचे आणि 4 टक्समध्ये आहे, गोलगाळा घेतलेला आहे, साधा सिंपल ब्लाऊज आहे. तर बघा, याची शिलाई मी 230 रुपये घेतलेली आहे. तर बघा, हे बघा, त्याच्यामधलंच हे ब्लाऊज आहे. तर हे प्रिन्स कटमध्ये शिवलेलं आहे मी. तर याची शिलाई मी 300 रुपये घेणार आहे. गोलगाळ्यामध्ये नॉट आणि लटकन घेतलेलं आहे करून आणि प्रिन्स कट ब्लाऊज आहे. तर बघा, याची शिलाई मी 300 घेणार आहे. तर बघा, व्यवस्थित हे ब्लाऊज पण रेडी झालेलं आहे, हुक आणि हे लावून पण. तर बघा, त्याच्यानंतर तर बघा, सेम तसंच ब्लाऊज आहे अजून, म्हणजे 3 ब्लाऊज तिघी जावाचे शिवलेले आहे मी. तर बघा, एक कटोरीमध्ये शिवलेला आहे, 4 टक्समध्ये आणि एक प्रिन्स कटमध्ये शिवलेला आहे. तीन वेगवेगळे ब्लाऊज आहे. तर बघा, हे कटोरीचं ब्लाऊज आहे आणि नॉट लटकन लावून घेतलेले आहे आणि याची शिलाई मी 230 रुपये घेणार आहे. तर बघा, कटोरीचं ब्लाऊज आहे, गोल गळा घेतलेला आहे, साधा सिंपल ब्लाऊज आहे आणि व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये शिवून झालेला आहे. तर बघा, कस्टमर आपल्याला वाढवायचे असेल तर एकदम शिलाई महत्त्वाची आहे. म्हणजे आपण कस्टमरचे कसं ब्लाऊज शिवतो ह्याप्रमाणे तसं आपण शिवू शकतो. तर बघा, ही चौकोनी गाळ्यामध्ये नॉट आणि लटकन टाकलेलं आहे आणि छोटासा पॅच त्याच्यामधलं कापड उरलं होतं, त्याचा मी पॅच टाकलेला आहे पाठीमागून. तर बघा, याची शिलाई मी 250 रुपये घेतलेली आहे. तर बघा, हे एक ब्लाऊज आहे. छोट्याशा काठापासून मी असे छोटेसे डिझाईन पण टाकलेले आहे, पोटली डिझाईन टाकलेले आहे. तर हे बघा, ही डिझाईन पण मी अपलोड केलेली आहे. तर याची शिलाई मी 350 रुपये घेतलेली आहे. तर बघा, हे कटोरी ब्लाऊज आहे आणि बाही मोठी आहे आणि गोलगाळा घेतलेला आहे या पद्धतीने, मटका टाईप आणि नॉट आणि लटकन लावून घेतलेले आहे. तर बघा, याची शिलाई मी 250च्या वर घेतलेली आहे, म्हणजे 280 रुपये घेतलेली आहे, कारण ही लेसचे पण त्याच्यामध्ये पकडून झालेले आहे. तर बघा, त्याच्यानंतर हे एक ब्लाऊज आहे, याची पण मी अपलोड केलेली आहे. तर बघा, याची शिलाई मी 300 रुपये घेतलेली आहे. तर कटोरी ब्लाऊज आहे, लटकन आणि नॉट लावून घेतलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे एक. आता हे संक्रांतीचं ब्लाऊज आहे, ते म्हणजे बरेचसे याच्यामध्ये संक्रांतीचेच ब्लाऊज आहे. तर बघा, हे बोटनेकमध्ये घेतलेलं आहे, बाई डिझाईन पण याची पाठीमागची डिझाईन मी अपलोड केलेली आहे. तर बघा, याची शिलाई मी 500 रुपये घेणार आहे. प्रिन्स कटमध्ये आहे आणि बाईला पण डिझाईन आहे.
तर बघा त्याच्यानंतर हे पण प्रिन्स कट आहे, हे पण मी तुमच्यासोबत अपलोड केलेलं आहे. पाठीमागची डिझाईन ट्रान्सफर गळा घेतलेला आहे. बाई डिझाईन मोठी आहे, म्हणजे डिझाईन नाही बाई आहे ही, आणि अशी डिझाईन टाकलेली आहे पाठीमागून, ही पण मी अपलोड केलेली आहे. तर याची शिलाई मी 400 रुपये घेतलेली आहे. तर बघा त्याच्यानंतर हे कटोरीमध्ये आहे आणि याची छोटीशी डिझाईन टाकलेली आहे काठापासून, हे पण मी अपलोड केलेली आहे ही डिझाईन संक्रांतीची. तर याची शिलाई मी 280 रुपये घेणार आहे. तर बघा हे पण मी संक्रांतीचं शिवलेलं आहे, याची पण अपलोड केलेली आहे प्रिन्स कटमध्ये. तर बघा याची खूप सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे. तर याचीवाली मी 300 रुपये शिलाई 350 रुपये शिलाई घेणार आहे. तर बघा त्याच्यानंतर हे पण छोट्याशा पॅचपासून मी असं छोटंसं फूल बनवून घेतलेलं आहे आणि लेस टाकलेली आहे. तर बघा याची शिलाई मी 280 रुपये घेतलेली आहे. तर बघा आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूया, धन्यवाद.